ख्रिस्तामध्ये माझ्या प्रिय भाविकांनो, स्वतः प्रभू येशू ख्रिस्ताने वेगवेगळ्या चमत्काराद्वारे आणि वेगवेगळे चिन्ह दाखवून लोकांना वेगवेगळ्या प्रकारे परमेश्वराची ओळख देण्याचा प्रयत्न केला. कारण प्रभू येशूची इच्छा हीच होती की आपल्या सर्वांना परमेश्वराचा अनुभव यावा. आपल्या सर्वांना 100% पेक्षा 1% तरी परमेश्वर कोण आहे याचा स्पर्श व्हावा. आणि म्हणून वेगवेगळ्या प्रकारे, वेगवेगळ्या दाखल्याद्वारे आणि वेगवेगळ्या उदाहरणाद्वारे परमेश्वर प्रभू येशू ख्रिस्त मनुष्याला परमेश्वराची ओळख देत होता. आज प्रभू येशू ख्रिस्त एका भाकरीचं उदाहरण ठेवून स्वतःची शरीराची तुलना भाकरीशी करून त्याद्वारे आपल्या सर्वांना एक सुंदर असा संदेश देत आहे. व तो संदेश असा आहे, जी व्यक्ती या जिवंत भाकरीला ग्रहण करणार आहे, जी व्यक्ती या जिवंत भाकरीला सेवन करणार आहे, त्या व्यक्तीला अनंत काळचं जीवन मिळणार आहे. ती व्यक्ती सार्वकालिक जीवनाकडे वाटचाल करणार आहे. म्हणजेच ही शारीरिक रूपी भाकर देऊन आणि 5000 लोकांची भूक भागवून त्याद्वारे प्रभू येशू ख्रिस्ताने जीवनाची भाकर काय असते व सार्वकालिक जीवन जगण्यासाठी मार्ग कोणता आहे हे प्रभू येशू ख्रिस्ताने आज आपल्या सर्वांना दाखवून दिलेला आहे. आणि म्हणून प्रभू येशू ख्रिस्त सांगत आहे, जी व्यक्ती माझ्यावरती विश्वास ठेवते व मी जो जिवंत भाकर आहे त्या भाकरीला ग्रहण करते, त्या व्यक्तीला मरणाचा अनुभव कधीच येणार नाही. म्हणजेच एका अमृतासारखं जे औषध आहे ते म्हणजे सार्वकालिक जीवनाची भाकर स्वतः प्रभू येशू ख्रिस्त आपल्याला ग्रहण करण्यासाठी आणि आपल्याला त्याचा अनुभव घेण्यासाठी पाचारण करत आहे. या छोट्याशा उदाहरणाद्वारे परमेश्वर जणू काही मनुष्य मात्राला सांगू इच्छित आहे की नेहमी परमेश्वर तुमच्या बरोबर आहे. युगाच्या समाप्तीपर्यंत प्रभू येशू ख्रिस्त आपल्या बरोबर आहे. दुःखामध्ये सुखामध्ये परमेश्वर आपल्या बरोबर चालत असतो, आपल्याबरोबर राहत असतो. फरक एवढाच की आपण आपल्या कामामध्ये बिझी असल्या कारणानं आपण त्याचा अनुभव घेऊ शकत नाही. आणि म्हणून आज प्रभू येशू ख्रिस्त सांगत आहे, जी व्यक्ती या जीवनाच्या भाकरीला विश्वास ठेवते, भाकरीवरती विश्वास ठेवते आणि जी उत्तम आणि स्वर्गातून उतरलेली भाकर जी प्रभू येशू ख्रिस्त याला बिलगून राहते, त्याला मरणाचा अनुभव येणार नाही. मरणाचा अनुभव म्हणजेच जी आध्यात्मिक मृत्यू आहे, तो आध्यात्मिक मृत्यू त्या व्यक्तीला शिवणार नाही. आणि म्हणून आज प्रभू येशू ख्रिस्त आपल्या सर्वांना या जिवंत भाकरीवरती विश्वास ठेवण्यासाठी पाचारण करत आहे. प्रभू येशू ख्रिस्त जी जिवंत भाकर आहे ती नेहमी न चुकता दररोज आपल्यासाठी, आपल्याला सेवन करण्यासाठी, आपल्या हृदयामध्ये येण्यासाठी नेहमी तयार असते. या पवित्र मिसा बलिदानाद्वारे प्रभू येशू ख्रिस्त ही जिवंत भाकर आपल्याला देऊ इच्छितो. आपण आपलं अंतःकरण उघडे करूया आणि जिवंत भाकर जो प्रभू येशू ख्रिस्त दररोज न चुकता आपल्याला भेटण्यासाठी या मिसा बलिदानाद्वारे येत असतो, त्या प्रभू येशूवरती विश्वास ठेवूया. आणि जी व्यक्ती प्रभू येशूवरती विश्वास ठेवते, या जिवंत भाकरीला ग्रहण करते, त्याचं सेवन करते, त्या व्यक्तीची वाटचाल त्या सार्वकालिक जीवनाकडे चालली आहे. त्या व्यक्तीमध्ये सार्वकालिक जीवनाचा वृक्ष वाढीस लागलेला आहे. आज त्या सार्वकालिक जीवन म्हणजेच प्रभू येशू ख्रिस्त जो जीवन देणार आहे, त्या प्रभू येशू ख्रिस्त विश्वास ठेवूया आणि त्याच्या हातामध्ये आपलं जीवन समर्पित करण्याचा प्रयत्न करूया. आमेन.